हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता मी आलो आहे शॉपमध्ये. तर आता मी जाणार आहे एका बॅनरचं लोकेशन चेंज करायला. तर रात्री मुलांनी बॅनर लावलं होतं, तर आम्ही त्याचं लोकेशन जरा दुसरीकडेच लावलं. तर आम्ही लोकेशन आता चेंज करायला चाललेलो आहोत, मी आणि माझा भाऊ. चला तर जाऊयात आपण. नाही, आम्ही चाललो आता बॅनरचं लोकेशन चेंज करायला. तर आम्ही आता तिकडे बॅनर तिथे लावले. आम्ही आता इकडे आम्ही दोन्ही लावायला लागलो. बॅनर लोकांना कशा प्रकारे बांधता येते सगळ्यांनी बांधतोय, माझा भाऊ बांधतो माझा. तर अशा प्रकारे हे बॅनर आम्ही लावलेलं आहे. म्हणजे इथं लावण्याचं कारण एकच, की इकडे डायरेक्ट जालन्याचा रस्ता आणि हा डायरेक्ट बॅनर दिसतो आल्यावर त्यांना. तर अशा प्रकारे आम्ही बॅनर लावून आता शॉपवर वापस चाललेलो आहे. इथे माझ्या भावाला सोडला आता. इथलची आमची वेगळी शॉप, तर हा तो खोलतोय. आणि मी आता बॅनर लावून शॉपवर आलेलो आहे. आणि आता मला झाडझूड वगैरे करायची आहे. तर आता सर्व काम झालेलं आहे, झाडझूड, साफसफाई, अगरबत्ती वगैरे. आणि तुम्हाला एक सांगत राहिलं की आज बैलपोळा. तर तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बैलपोळा हा एक शेतकरी राजाचा सण असतो, जो दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आमच्या इथे साजरा होत असतो. तर आज संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान मी तुम्हाला बैलपोळ्याचे काही दृश्य दाखवेल. आता मी बाकीचं काम करतो. आता बैलपोळ्याच्या डिझाईन तयार करणं आहेत मला. आणि बैलपोळ्याचे डिझाईन तयार करणं झालं की मग समृद्धी हॉटेलचे बॅनर आहेत, कारण की उद्या कर आणि मग त्यांचं उद्यापासून बेत चालू होतं आहे 240 रुपये थाळी ना. तर आपण त्यांचे बॅनर तयार करणार आहोत. ते तयार झाले की मी तुम्हाला दाखवतो. चला तर मग बघूया आपण. तर बैलो विषय असं झाला, आता वाजले 5. तर आज आहे बैलपोळा आणि मी अजूनही दुकानामध्ये आहे. मला घरून फोनवर फोन येत आहेत की बाबा घरी या लवकर, घरी या लवकर. पण विषय असा आहे की आज पोळा आणि उद्या तर करनिमित्त धाब्याचे बॅनर चालू आहे आमच्या इकडे तयार करणं. 240 रुपये थाळी. तर एका जणाचे तब्बल 14 ते 15 बॅनर तयार केले आज. म्हणजे डिझाईन पण वेगवेगळ्या आणि प्रिंट पण करून लावून पण दिले. तर मी मदत काही व्हिडिओ माझा ते कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिलं. आणि दुसरा विषय असा की आता मला घरून फोन यायला लागले. आता मला अजून एक बॅनर लावायचं मिलन बँगल स्टोअरचं. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपलं रेग्युलर कस्टमर आहे, त्यांचं आपल्याला आता बॅनर लावायचं. आणि हे बॅनर लावून मला जाणं आहे घरी. आणि विशेष म्हणजे आज संध्याकाळी माझ्या साल्याचा आज वाढदिवस. तर त्याला वाढदिवसाला काहीतरी घेऊन नक्की जावं लागेल मला. त्यामुळे आता बॅनर लावून काहीतरी घेऊन नंतर घरी जाणे. आणि तेवढं आता घरी जर कधी बैलांची पूजा झालेली असेल तर मग त्याला पर्याय नाही. मला मी तुम्हाला एक रात्री दाखवेल बैलपोळा कसा असतो आमच्या इकडे. तर मी आता तुम्हाला मिलन बँगल मॅचिंग सेंटरची प्रिंट होताना दाखवतो. चला तर मग आता बघूया आपण. हे आता मिलन बँगल स्टोअरचं बॅनर प्रिंट हो राहिलं. हे बॅनर प्रिंट झाल्याच्या नंतर याला पेस्टिंग करून दिल्याच्या नंतर आम्हाला घरी जायचं. घरी जायच्या आधी आम्हाला एक गिफ्ट घ्यायचं. गिफ्ट घेतल्याच्या नंतर आम्ही घरी जाणार. आता एवढा ताण आहे आमच्या मागे सध्या, एवढा एक. नंतर संध्याकाळी डबल वापस आल्यावर दुकानात यायचं रात्री 9-9:30ला. परवा दिवशी नितीन शेळके पाटील यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही बॅनर आहेत ते तयार करणं आहे. जेव्हा बी आमच्याकडे सण वगैरे काही असतात, दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, काही बी असो, तर आमच्या मागे लोड असतो हा खूपच. आणि आम्हाला सणाला घरी जाता येत नाही लवकर. हे आमचं दरवर्षीचंच रुटीन असं आहे. मागच्या वेळेस पण बैलपोळ्याच्या टायमाला खूप गर्दी होती आणि ह्या वर्षी पण तसंच झालंय. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट आता घरी गेल्यावर भेटतो. घरी गेल्यावर आपण तुम्हाला बैलपोळा दाखवतो कसा असतो, काय असतो. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही बॅनर कट करणार आहे आणि पेस्टिंगला जाणार आहे. तिथली पेस्टिंग झाल्यानंतरच आम्ही आमचं सण करायला जाणार आहे. ओके, थँक्यू. आता आम्ही शॉप बंद केलंय. तो पुढे पेस्टिंगला गेला, गाडी यायला लागली. गाडी आली की मग
गाडी आली की मग आम्ही आता त्याला घ्यायला जाणार. गाडी आले आले. राय ना जोडीन उभा पटकन इकून ऐकून हा इकडे बाय काकू ते हातात राहून ओके ओके हा इकडे बा चला घ्या लवकर लवकर. ओके घ्या मग अमृता आमचं घ्यायला हा झालं झालं झाला तुमचा. चला हा बाजूला. हा हो तिकून हो तिकून 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 हो रडला असतं ते पोरग. चला आमचा घ्या. भाडे आम जोडू काढ. ते असं ब्लॉक धर. असं कॅमेरा धर. ओके दोन आतमध्ये नाम करते. हा पाय इकडे भेऊ नका. शेतकरी माणसं आपण. हा याच्यात पण घेतला ना. हा हा इकडे बघा असा. स्माइल प्लीज स्माइल. ओके ओके एकच नंबर डायरेक्ट. अरे ताई राहिले म्हणे ताई तुम्ही पेशल मधात जा शोरून तुम्ही. हे अमृता पुढे शरू इकडे बाय शरू. शरू अँड ताई. ओके ओके हो व्हॉट्सअपला टाकून देतो. हे आहेत आमचे बाबा. ओके ओके चाललेले आहेत बैलाच्या घरी. आम्ही चाललो आता आमच्या घरी. यावंच लागते नाच करते का. अजून 3 जोड्या येणार आहे बैलाच्या. पुन्हा डबल एकदा बैल आलेले आहेत तुम्ही बघू शकता. बघा ना रे दुसरे डायरेक्ट बँड बाज असं आले. गणेश सांगळे यांचे गण्याचे बैल आहे ते. हो गण्याचे बैल. हो चला भुतकाळला येऊ. अशा प्रकारे आमच्या घरी आज बैलाची पूजा झाली. हा ववळणी दिली ती. ववळणी डायरेक्ट पोरण नसते घेत. अशा प्रकारे आमच्या घरची आज ओवळणी झाली. ओवळणी नाही काय म्हणजे ते बैलपोळा झाला आहे ना. हा बैलपोळा झाला. हा आता मी तुम्हाला दाखवतो. मी आणलंय गिफ्ट. माझ्या साल्याचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्याला आणलं मी हे गिफ्ट. तुम्ही बघू शकता स्मार्ट वॉच ही. येस सेलिब्रेशनच्या टायमाला तुम्हाला दाखवतोच. बाकीचं काही असेल तर नामकीर्ती काय घ्यावंच लागतंय. पुन्हा एक अचानक बैलजोडी आलेली आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो. चला पुन्हा ती समोर तुला आवाज झाला. गंगाधर बरे आहे कोण ओळख येणे काय आम्हाला किराणार राहतो का दिदी.
नाही जेवढी गंगाधर हाय पाहिजे मला तुला. हा मग. म्हणजे एक गोर आहे आणि हे जोडी आहे. रुसात काम नाही मारा आणते फोटो काढते नाही ना बर हे रे. खालच्या बाहेर येईन तू पडते काय नाही नाही याला मारतो रे. ओके बाळा सगळं येत त्याच्यात आलं पाहिजे तेवढ्या हिडोमध्ये आलं पाहिजे. तर गाईज आम्ही चाललो आता मारुतीच्या दर्शनाला. मी माझा भाऊ आणि समर्थ यावंच लागते. बघू शकता ऐकून ये ना असं. हां येऊन दिसतो तो असा मग हां चलो चलो आम्ही ठीक आहे पूजा डायरेक्ट करायला चाललेलो आहे आम्ही. पाणी सांडलंय माझं पाणी सांडलं. गाईज माझा भाऊ आता नारळ फोडत आहे. फुटतं का लागलं फुटलं 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 तो घेऊन पाणी डायरेक्ट. फुटलं का ओके. अगरबत्तीला पहिले अगरबत्ती लावायची मुन्नीवर ठेवायचा. माहिती आहे का माहिती दाजी माहिती पाय आधी पूजा करत असते मग नारळ फोडत असते. तुम्ही उलटी आपली हां समजे. ओके अशा प्रकारे आम्ही मारुती दर्शन घेऊन आलेलो आहेत. आता आम्ही चाललो घरी. नमस्कार मंडळी. पोळ्यानिमित्त मस्तपैकी गरमागरम भजे चालू आहेत. आता आम्ही गरमागरम भजे खाणार. तुम्ही पण खाल्लेच असेल आम्ही पण खातो तुम्ही पण खा. हे माझे बंधू आमच्या वडिलांच्या पाया पडताना हे आमचे वडील. ओके हा तू नको पडू रे तू कट पडू राहिला. हा तथास्तु. हा मी पडतो. आपण काय बीच आपण तोंड काय पाहिजे मी काय पाहिजे बरं का. मी म्हणजे हा असं दर्शन घेत असते. यस ते दादाच्या घराच्या तिकडं ते ज्यांना चौधरी नाही का आप्पा त्याचे काका लागते ना. अशा प्रकारे सगळ्यांचं मी दर्शन घेतलेलं आहे. तर दर पोळ्याच्या दिवशी म्हणा किंवा सणासुदीच्या दिवशी म्हणा तर आपल्या घरातल्या मोठ्या मोठ्या माणसांचे दर्शन हे घेतलेच पाहिजे.
आता आमच्या वहिनी आलेल्या आहेत, त्यांचं दर्शन बाकी आहे. आता मी त्यांचं दर्शन घेतो, पण त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. हां, तर फायनली गाईज मी आता नेमका जस्ट बड्डेहून आलो आहे आणि माझा मोबाईल राहिला होता घरी, त्यामुळे माझ्याकडून काही बड्डेचा ब्लॉग तयार झालेला नाही. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. बट तुम्हाला आजचा आमचा पोळ्याचा सण कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कळवा. धन्यवाद.